तो त्यांचा ठाकरे गटात कोणी प्रवेश केला? ठीक आहे, आमची जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या हिताचीच भूमिका आहे. ती कोणाला जर आवडत नसेल तर त्यांनी विचार करावा त्याचा. पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही संभ्रम नाही. काही 2-4 लोकांची नावं घेऊन सगळ्यांमध्ये संभ्रम आहे असं चित्र निर्माण करायची गरज नाही. मुळात कोणाला उत्तर द्यायची आम्हाला गरज नाहीये, कारण आम्ही महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतो. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवणारा नेता कसा असावा तर त्याचं उत्तम उदाहरण आहे राजसाहेब ठाकरे. आम्हाला काही मिळावं म्हणून आम्ही भूमिका कुठली घेतलेली नाहीये. काही लोकांनी मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून ज्यांच्याबरोबर युती केली 2019 मध्ये भाजपबरोबर एकत्र लढलात तुम्ही आणि नंतर तुम्ही जाऊन पवार साहेबांच्या मांडीवर जाऊन बसलात, याला भूमिका बदलणं म्हणतात. सचिन वाझेला एका ठिकाणी पाठीशी घालायचा आणि दुसऱ्या ठिकाणी त्याच अंबानी साहेबांच्या घरी जाऊन दांडिया खेळायचा, याला भूमिका बदलणं म्हणतात. एका ठिकाणी गुजराती लोकांचे मेळावे घ्यायचे आणि दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्राची अस्मिता आमच्याकडे आहे म्हणायचं, याला दुटप्पीपणा म्हणतात. मला असं वाटतं हा दुटप्पीपणा महाराष्ट्र बघतोय आणि स्वतःला जेव्हा स्वतः अडचणीत येतात तेव्हा यांना मराठी माणसाची आठवण येते. मग महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत सगळे मारवाडीच कॉन्ट्रॅक्टर का? इतके वर्ष तुम्ही सत्तेत होतात, सगळे मारवाडी कॉन्ट्रॅक्टर का? आदित्य ठाकरेंचा आवडता पेंग्विन, त्यालाही जे मेंटेनन्सचं काम दिलं तो हायवेवाला आता गजाआड आहे. मग हे पैसे खाता हे काय तुमचं महाराष्ट्र प्रेम आहे का हे मुंबईवरचं प्रेम आहे? गरीब लोकांसाठी खिचडी योजना चालू केली, त्याच्यात पण तुम्ही पैसे काढले, हे तुमचं महाराष्ट्र प्रेम आहे का? त्यामुळे महाराष्ट्र प्रेम काय आहे हे संजय राऊतांकडनं शिकण्याची गरज नाही. स्वार्थी लोक आहेत, स्वतःच्या भावाचे नगरसेवक पण चोरणारे लोक आहेत. मग तेव्हा आम्ही मराठी नव्हतो का? गुजराती होतो आम्ही का कानडी होतो? गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे म्हणाले की मी आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर पण काही दिवसात येणार आहे, तर एकंदरीत हा प्रचाराचे अनुषंगाने दौरा असेल आहे. या संदर्भात शनिवारी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये चर्चा करून राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील. रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम आता रखडेल अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. तर आता आचारसंहिता आहेत, यानंतर पावसाळा आहे आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे एकंदरीत वर्षभर या कुठेतरी कामाची मला वाटतं जी कामं ऑलरेडी दिली गेली आहेत ती चालू आहे, जी नवीन कामं आहेत ती रखडू शकतात. कोणती फाईल उघडल्याने राज ठाकरे घेणार आहेत? तुमचं नाव संजय राऊत आहे का? तुमचं नाव संजय राऊत आहे का? नाही ना. मुळात विषय असा आहे की संजय राऊत फाईल कोणाच्या उघडतात? ज्या भ्रष्टाचार करतात, ज्यांनी खिचडी चोरली आहे त्यांच्या फाईल उघडल्या जातात, ज्यांनी बॉडी बॅगचे घोटाळे केले त्यांच्या फाईल उघडल्या जातात, ज्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झालेत, जे संजय राऊत आहेत त्यांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले त्यांच्या फाईल उघडल्या जातात. त्यामुळे जे स्वतःच्या बाबतीत घडते ते दुसऱ्यांच्या बाबतीत घडेल असं संजय राऊतांनी मानण्याची गरज नाही. आणि मुळात अदानी बरोबर काय सेटलमेंट झाली तुमची की तुम्ही धारावीचा विषय सोडला? याचं उत्तर हिंमत असेल तर संजय राऊतांनी द्यावं. अदानी बरोबर काय सेटलमेंट झाली? धारावीचा मोर्चानंतर काय तुम्ही पाठपुरावा केलात त्याचा? की अदानींबरोबर अंबानी साहेबांच्या लग्नामध्ये जे लग्न झालं, प्री वेडिंग झालं, त्याच्यामध्ये तुम्ही अदानींची भेट घेतली तेव्हा काय सेटलमेंट केली हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या ना. जो मोर्चा निघाला होता त्यानंतर तुम्हाला असं म्हणायचं आहे का, म्हणजे अदानी बरोबर उद्धव ठाकरे गटाची किंवा त्यांची एकंदरीत मन की बात झाली त्याच्यानंतर हे सर्व घडलं? काय झालं पुढे सांगा ना मला. तो मोर्चा काढला, पुढे काय झालं? कोंबडी कपाटात बसली का त्यांची? का शेपूट आत गेलं? उत्तर द्या. दुसऱ्यांना प्रश्न विचारायला थोबाड उघडायला चांगलं असतं, स्वतःवर आलं की थोबाड बंद होतं. हिंमत असेल तर संजय राऊतांनी उत्तर द्यावं. दुसरा प्रश्न असा, मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाणावर लढावा असा प्रस्ताव देखील होता, अशी माहिती त्या संदर्भात आम्ही स्पष्ट नकार दिला होता. सन्मान्य राजसाहेबांनी मला असं वाटतं गुढीपाडवाच्या भाषणामध्ये ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे. हे इंजिन आम्ही कष्टाने मिळवलेलं आहे, ते सोडून आम्ही दुसऱ्या कुठल्या चिन्हावर लढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. साहेबांनी स्वतः सांगितलं भाषणामध्ये. मला वाटलं तुम्ही भाषण ऐकलं तर या गोष्टी स्पष्ट होतील.
धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.